फुलं बघा किती मस्त आले. होय. हे लाल पण गुलाब आहे ना, हे बघा हे पण गावठी गुलाब आहे. रोज हे बघा हे पाटी तोडून आणली होती आणि पिशवीत लावली. मस्त छोट गुलाब आहे ना. होय दिसतात मस्त झुटके जाळीशी. होय अगदी नाजूक. घाल तुला केसात वगैरे. हा घालते. मस्त. अरे बिरड्याला बघ कशी मस्त कोंब आलीत आहेत. आणि काय होय. बरेच दिवसांनी जरा तुला भेंड्याची भाजी बनवते. आज मी बनवते अगदी मस्त पैकी गरमागरम जेवण. नको मी बनवते तुला दिवसांनी. आज मी बनवते मस्त पैकी. बनव. हे बघा कसे कोंब आलेत आहेत मस्त. आणि 5-10 मिनिटं आधी ना असं पाणी ओतून ठेवायचं बेरड्यात, म्हणजे साली पण लगेच निघतात अशी. हे बघा दोघींनी पटकन बेरडं काढूया. आणि आज गरमागरम जेवण बनवून तुम्हाला जेवायला वाढते. होय, बरेच दिवस खाल्लं नाही. होय. आज मस्तपैकी आई तिखट डाळ बनवते आणि बिरड्याची भाजी आणि गरमागरम तुम्हाला जेवायला वाढते. अभिला भरपूर आवडते बिरड्याची भाजी. काय अभि? होय. पाणी ओतलेलं असलं ना की कसं पटापट 2-3 काढता येतात अशी. होय. तयारी अशी करून ठेवली ना सगळी व्यवस्थित, मग कसं 10-15 जणांचं जेवण पण पटकन करता येतं. काय होय. कांदा टोमॅटो कापून व्यवस्थित ठेवलं ना होय. पटापट फोडण्यात येतात. आमच्याकडे कसं जे कडधान असेल ना त्याला जुळेल अशी आमटी किंवा डाळ म्हणजे कायम आई बनवतेच. होय. म्हणजे कशाबरोबर काय खायला चांगलं लागतं हे आम्ही कॉम्बिनेशन ठरलेलं आहे आमच्या घरात नाही. पिठलं असेल ना, हा म्हणजे गुळदाचं पिठलं असेल तर मटकीची भाजी चांगली लागते. होय. किंवा मग कुळथाची जर भाजी असेल तर कुळथाची त्यासोबत आमटी बनवतो. किंवा नुसत्या कुळथाची जर भाजी असेल तर आई बघ आपल्याला तिखटवणी बनवतो काही वेळेला. होय, चांगलं लागतं. म्हणजे असे कॉम्बिनेशन आमच्याकडे ठरलेले आहेत. तिखटवणी म्हणजे सोलवणी. म्हणजे खोबऱ्याचं कालवण, तिखट कालवण बोलतो ना तसं. जसं माशाला करतो ना आपण, ते फक्त माशी नाही टाकायची त्याच्यात. नमस्कार, मी कृष्णाई श्रीकांत गजनी कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज भरपूर दिवसांनी आपण कोकणी पद्धतीचं जेवण बनवूया. मस्त असं पक्ष्यांच्या किलबिलाटात चुलीवरचं गरमागरम जेवण बनवूया. मी आणि आईने बिरड्याच्या साली काढलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण बिरड्याची भाजी बनवून घेऊया. बिरड्याची भाजी म्हणजे काही ठिकाणी याला वालाचे बिरडं म्हणतात किंवा डाळिंबी देखील म्हणतात. त्याची आज भाजी बनवूया. ही भाजी ना आमच्या कोकणातली अगदी फेमस भाजी. कोणताही सण समारंभ असू दे, काही कार्य असू दे, ही भाजी अगदी आवर्जून बनवलीच जाते. आज मी तुम्हाला ही बनवून दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा आपण तेल ओतूया. ही बघा भाजीसाठी आमटीसाठी लागणारी ना अशी सगळी तयारी आधीच करून ठेवलेली आहे. कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, लसूण साली काढून ठेचून घेतलाय, कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि हे ओलं खोबरं आहे. भाजीला फोडणी देऊया. तेल पण तापलंय. आता आपण ठेचलेलं लसूण टाकूया. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, आणि हा कांदा आपल्याला सुरुवातीला ना थोडा नरम करून घ्यायचा आहे. हे बघा कांदा असा थोडा नरम झाला ना की आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. म्हणजे कांद्यासोबत टोमॅटो पण चांगलं असं नरम होतं. मस्त असं टोमॅटो पण नरम करून घेऊया. ह्या भाजीत ना आम्ही ना एखाद दुसऱ्याचं बटाटा टाकतो कापून, म्हणजे खायला भाजीतलं बटाटा चांगलं लागतं ना दादा. होय. म्हणजे कसं आता एक घासाबरोबर बिरडं घ्यायचं जरासं, म्हणजे बिरड्याची भाजी घ्यायची, जरासं बटाटा घ्यायचं मोडून त्याच्यातलं, मग खायला एक घास मस्त लागतो खायला. होय. हे बघा कांदा आणि टोमॅटो असं आपल्याला नरम करून घ्यायचंय, म्हणजे ना भाजी पण चांगलीशी मिळून येते. हा चवचवीत असा कांदा दिसत नाही ना आई. आता हळद टाकूया.
त्यानंतर आमचा हा कोकणी घरगुती लाल मसाला. व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचंय. असे मसाले परतवून घेतले की आता आपल्याला ह्यामध्ये ना ओलं खोबरं टाकायचंय. आणि कोथिंबीर टाकायची. आता थोडी टाकूया, नंतर भाजी तयार झाल्यावर थोडी वरतून टाकूया. चव अगदी मस्त येते भाजीला. आता आपल्याला ह्यामध्ये बिरड आणि बटाटे टाकायचंय. कांदा टोमॅटो सगळ्या मसाल्यामध्ये ना बिरड आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. अगदी मसालेदार चविष्ट दिसते ना आता ती भाजी. अशी व्यवस्थित परतवून घेतले की आता आपल्याला ह्यामध्ये ना पाणी ओतायचंय. हे बघा असं एवढं आपल्याला भाजीच्या वरती ना पाणी ओतायचंय. म्हणजे या पाण्यामध्ये ना सगळं बिरड बटाटा चांगलं असं शिजतं. मी आता ही भाजी कढईमध्ये शिजवत आहे ना म्हणून पाणी जरा जास्त घेतलंय. तुम्ही कुकरमध्ये शिजवत असाल ना तर अंगाबरोबर म्हणजे भाजी बरोबर असं पाणी ओतायचं आणि 1 ते 2 शिट्ट्या अशा काढून घ्यायच्या आणि भाजी शिजवून घ्यायची. कढई शिजवते म्हणून पाणी जरा आपल्याला जास्त ओतायचंय. आणि आता वरतून आपल्याला भाजीमध्ये ना कढीपत्ता टाकायचा आहे. असे 2 टाळे का होईना कढीपत्ता टाकायचे म्हणजे चव आणि सुगंध अगदी मस्त येतो भाजीला. फोडणीत नाही टाकायचा, असं वरतून कढीपत्ता टाकायचा, सुगंध अगदी मस्त येतो. भेंड्याच्या भाजीत आणि मटकीच्या भाजीत वरतून टाकायचं कढीपत्ता नाही. भारी लागते चव. आणि वरतून चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण झाकण ठेवूया आणि भाजीला मस्त असा कड काढून घेऊया. भाजीला बघा 1 नंबर असा कड आलाय. तुम्ही गॅसवरती करत असाल ना तर गॅस आपल्याला पूर्ण आता कमी करायचा. मी पण चूल कमी करते, आग कमी करूया. आणि परत एकदा झाकण ठेवायचंय आणि भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे. गरमागरम चविष्ट अशी बिरड्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे. बघा अशी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची. एकदम जास्त ओलसर अशी पातळ नाही ठेवायची. एवढं असं भाजीत पाणी हवं बघा. अगदी मस्त रसरशीत झाली आहे. आणि बिरड पण आणि बटाटा पण शिजलंय. तुम्हाला मी दाखवते. हे बघा बटाटा पण शिजलंय म्हणजे बिरड पण शिजलं असणार. अगदी मस्त शिजले. अशी आपल्याला शिजवून घ्यायची. शिजलाय पण अख्खं पण राहायला पाहिजे तर असे भाजी चव चांगली लागते खायला. बिरड जर फुटलं ना तर तेवढीशी चव लागत नाही भाजीची, म्हणून काळजीपूर्वक लक्ष देऊन शिजवायची. आणि दिसत पण नाही चांगलं. होय. आता भाजी पण तयार आहे. आता पटकन बाबे डाळ करेल, आई चपात्या करते. भात झाला की जेवायला बसू. होय मस्त गरमागरम दे. तुम्ही जर ही भाजी कुकरमध्ये शिजवणार असाल ना तर कुकरमध्ये 1 ते 2 शिट्ट्या काढायच्या. कधी कधी बघा बिरड एका शिट्टीत पण शिजतं, त्यामुळे लक्ष देऊन तुम्ही फक्त शिजवून घ्या. भात झाला. भात झालाय. आता वैलावर ठेवते आणि मग आमटीला फोडणी देते. शेवटला मग ही गरम गरम चपात्या करूया. लाटून देते पटकन. भाजून काय म्हणजे कशा गरम गरम चपात्या खायला पण चांगल्या वाटतात. आमटीला आता फोडणी देऊया. कढई ठेवते तापत. अबे मला तेल दे जरा. हा देते. बस बस. कढईत पण आपल्याला आता तेल ओतायचंय. ही बघा इथे मी डाळ अशी ना शिजवून घेतलेली आहे.
1 वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ अशी मी शिजवून घेतली आहे. आणि डाळ पण आपल्याला कशी शिजवायची आहे बघा, डाळीचे असे कण पण दिसायला पाहिजे थोडे थोडे आणि डाळ शिजायला पण पाहिजे अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. डाळ शिजवताना ना मी ह्याच्यात एक टोमॅटो टाकलेला कापून आणि 2 अशा मिरच्या टाकलेल्या अर्ध्या अशा कापून, म्हणजे चव चांगली लागते ना ही डाळीला. आणि अशी आपल्याला ही पातळ ठेवायची हा, म्हणजे फोडणी अगदी मस्त खमंग बसते, तडका चांगला बसतो. तेल तापलं, यामध्ये टाकूया मोहरी, बघा मोहरी अशी मस्त तडतडायला पाहिजे. त्यानंतर जिरं टाकूया, जिरं फुललं त्यानंतर ठेचलेलं लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे. बघा लसूण हलकीशी लाल झाली ना की आता आपल्याला ह्यामध्ये ना हिंग टाकायचं आहे. त्यानंतर कांदा टाकूया, कांदा असा उभा पातळ कापून घेतलाय. कांदा आपल्याला थोडा नरम करून घ्यायचा आहे. असं फोडणीत ना जरा कांदा टाकून बनवा तुम्ही डाळ, अगदी मस्त चव लागते ना आई. हे बघा कांदा असा नरम झाला की आता आपण याच्यात मसाले टाकूया. आमचा हा कोकणी घरगुती लाल मसाला, तुमच्या घरात तुम्ही जो साठवणीचा मसाला वापरताना लाल तो टाकला तरीही चालेल. आणि थोडी हळद टाकायची. आणि आता आपल्याला ह्याच्यात डाळ ओतायची आहे. एका हातात डाळीचं भांडं घ्यायचं आणि एका हातात झाकण घ्यायचं आणि मस्त अगदी खमंग फोडणी द्यायची आणि झाकण ठेवायचं. असा तडका बसायला पाहिजे. होय, मस्त फोडणी बसली आहे. व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचे. तुम्हाला ही डाळ किती घट्ट हवी आहे पातळ हवी आहे त्या अंदाजानं आता पाणी ओतायचं. पण जास्त पण आई पातळ नाही ना ठेवायची, होय चांगली नाही लागत. जरा थोडं आई बघ पाणी ओतते ह्याच्यात अजून. डाळ घेतलेलं भांडं आहे ना त्यामध्ये पाणी ओतायचं आणि ते भांडं पण धुवून घ्यायचं. वरतून आपल्याला आता चवीनुसार मीठ टाकायचंय. वरतून आता आपल्याला ओलं खोबरं टाकायचंय. तुम्ही एखाद वेळेस ओलं खोबरं नाही टाकलात ना तरी देखील चालेल, पण असं थोडं का होईना टाकायचं, चव अगदी सुंदर येते डाळीला नाही. मस्त अशी ढवळून घ्यायची आहे. आणि गॅसवरती करत असाल तर गॅस फास्ट करायचा आणि झाकण ठेवायचं आता आपल्याला. आणि एक भारी असा कड काढून घ्यायचा आहे. बघा कसा भारी असा कड आलाय, सुगंध पण आई मस्त येतोय ना. आता आपल्याला आग पूर्ण कमी करायचे आणि ह्याच्यावरती असं झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटं डाळ शिजवून घ्यायची. डाळ ती शिजलेली आहेच पण त्या सगळ्या फोडणीची चव आहे ना, कांद्याची वगैरे चव आहे ना, ते डाळीत उतरायला पाहिजे म्हणून आग जरा मागे ओढते आणि 5 मिनिटं शिजवून घेऊया. एका बाजूला भात पण तयार झालेला आहे, वैलावरती ठेवलेला. आता भात उतरते. गरमागरम चविष्ट तिखट डाळ खाण्यासाठी तयार आहे. किती मस्त झाली आहे बघा. चपातीला तवा ठेवते तापत. आता गरमागरम जेवायला वाढते. गरमागरम चपाती, बिरड्याची भाजी म्हणजे वालाची भाजी, तिखट डाळ आणि गरमागरम भात. या जेवायला. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा
आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असं हे कोकणी पद्धतीने आमचं हे जेवणाचं ताट तुम्ही नक्की करून बघा. आणि हे गरमागरम जेवण या जेवायला.